श्री स्वामी समर्थ. जय संतोषी माता. मन शांत करणारा, भक्तीने भरलेला हा जयघोष. जिथे श्रद्धा आहे तिथे संतोष आहे, आणि जिथे संतोष आहे तिथेच खरे सुख आहे. नमस्कार मंडळी, आपल्या स्वामी कृपा या भक्तिमय चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अशी दिव्य कथा, जी केवळ कथा नाही तर लाखो भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवणारी एक शक्ती आहे. ही आहे कथा संतोष देणाऱ्या, दूर करणाऱ्या, मनोकामना पूर्ण करणाऱ्या संतोषी माताची. आपल्या जीवनात अनेक वेळा अशा समस्या येतात जिथे आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. घरात भांडण, आर्थिक अडचणी, मनात अस्वस्थता. अशा वेळी आपल्याला वाटतं आपल्यावर कोणीतरी कृपा करावी, आपल्या आयुष्यात शांती यावी. मंडळी, याच वेळी संतोषी माता आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. संतोषी माता म्हणजे काय? त्या केवळ एक देवी नाहीत, त्या संतोष या शब्दाचं मूर्त रूप आहेत. संतोष म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे, लोभ, राग, मत्सर यांना दूर ठेवून शांत जीवन जगणे. म्हणूनच संतोषी मातेची पूजा केल्याने आपल्या मनाला शांती मिळते, घरात सुख समृद्धी येते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात. असं म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने आणि नियमाने संतोषी माताचं व्रत केलं, त्यांच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या. गरीब माणूस श्रीमंत झाला, दुःखी माणूस आनंदी झाला, तुटलेली नाती पुन्हा जुळली. ही केवळ कथा नाही तर लाखो लोकांचा अनुभव आहे. आजची ही कथा तुम्हाला एका अशा स्त्रीची गोष्ट सांगणार आहे, जिचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, जिला तिच्या स्वतःच्या घरात तही प्रेम मिळत नव्हतं. पण तिच्या मनात एक गोष्ट होती, अतूट श्रद्धा, आणि ही श्रद्धा तिला घेऊन गेली संतोषी माताच्या चरणी. मंडळी, ही कथा ऐकत असताना फक्त ऐकू नका, तर मनापासून अनुभवा, कारण कदाचित या कथेतून तुम्हालाही तुमच्या आयुष्याचं उत्तर मिळेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद हवा असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, आणि मनात श्रद्धा ठेवून एकदा बोला, श्री संतोषी माता. या कथेत तुम्हाला कळेल संतोषी माताचं व्रत कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, आणि त्यांच्या कृपेने आयुष्यात कसे चमत्कार घडतात. पण लक्षात ठेवा मंडळी, ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे, कारण संतोषी माता त्या भक्तांवरच प्रसन्न होतात जे मनापासून श्रद्धा ठेवतात आणि संयम पाळतात. तर चला, मन शांत करा, देवाचं नाव घ्या, आणि सुरू करूया संतोषी माताची ही अद्भुत, चमत्कारी आणि मनाला स्पर्श करणारी कथा. जय संतोषी माता. संतोषी मातेची कहाणी. एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या. सर्वजण एकत्र राहत होते. 6 जण पैसे मिळवीत असत, 7वा मात्र बेकार होता. म्हातारी आपल्या 6 मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची व उरले सुरले 7व्याला द्यायची. तो बिचारा गरीब, भोळा होता, जे मिळेल ते खायचा. थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला. त्या दिवशी 6 भावांचे जेवण झाल्यावर त्यांचे जे पान होते, राहिलेल्या उष्ट्या लाडवाचा कण्यांचा, आईने एक लाडू तयार केला आणि तो 7व्याकरिता ठेवला. तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितले, तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला. तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले. त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला व तिला त्याने आपली अंगठी खून म्हणून दिली. त्याची बायको त्यावेळी शेणी घालत होती. ती म्हणाली, तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही, हे शेण आहे. असं म्हणून आपल्या शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला. तीच आपल्या प्रिय पत्नीची खून असे समजून तो निघाला. दरमजल करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला. तेथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला. रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खुश राहिला. रात्रंदिवस नेकीने काम केलं त्याच्यामुळे मालक त्याच्यावर खुश झाला. अशी 12 वर्ष निघून गेली. मालकाने त्याला भागीदार केले. नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला. इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू वगैरे तिच्या छळ करीत असत. तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत. ती दररोज रानात जाऊन लाकडे आणि घरातील सर्व कामे तीच करीत असे.
एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्याकरता गेली असता तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या दिसल्या. ते पाहून तिने विचारले, बायांनो, तुम्ही हे काय करता आहात? ही कोणत्या देवाची पूजा, ही कोणत्या देवीची पूजा आहे? ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, आम्ही हे संतोषी मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होते, मनातील चिंता नष्ट होतात, घर लक्ष्मीने भरून जाते, नवरा परदेशी गेला असेल तर तो लवकर परत येतो, कुमारीला मनपसंत नवरा मिळतो, कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो, रोग बरे होतात, पैसा आणि आयुरारोग्य मिळते, मनाला शांती मिळते, आवडत्या लोकांच्या भेटी होतात, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. ती म्हणाली, मग हे व्रत कसे करायचे ते मला सांगा. तेव्हा ती म्हणाली, आपल्या ऐपतीप्रमाणे 10 पैसे, 50 पैसे, ₹1.25 याचे गूळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. श्री संतोषी मातेची कहाणी सांगावी. मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे संतोषी मातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे. 4 महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोरथ पूर्ण करते. उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे 1.25 पटीने रवा, तूप घ्यावे, त्याची खीर करावी, हरभऱ्याची उसळ करावी. आपल्या घरातील 8 मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे 8 मुलगे नसतील तर शेजारचे बोलवून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी. असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये. ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली. तिने लाकडे विकली. आलेल्या पैशातून तिने 10 पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले. आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली, माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे, माझे दुःख दूर कर, मी तुला शरण आले आहे. याप्रमाणे तिने 4 शुक्रवार व्रत केले. श्री संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले, पैसेही आले. तिला फार आनंद झाला, पण तिचे दीर वगैरे मात्र तिची चेष्टाच करीत होते. इकडे देवी रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली, मुला, इकडे येऊन तुला 12 वर्ष झाली. तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास का? मूर्खा, तू तिला विसरलास, पण ती मात्र तुझ्यासाठी तू परत यावेस म्हणून हाडाची काडे करीत आहे. ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तो म्हणाला, माते, मला हे सर्व समजते, पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इथे देण्याघेण्याचा व्यवहार झाल्याशिवाय तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार? ते ऐकून देवी म्हणाले, मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. माझी प्रार्थना कर. तुपाचं निरांजन लाव. बघता बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील. म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे त्याने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे, म्हणजे म्हातारी कोण होती? स्वप्नात जी आलेली स्त्री होती, म्हातारी होती, तिच्या दृष्टांताप्रमाणे सर्व केलं. दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला, श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यास रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने विचारले, माते, कोण येत आहे? देवी म्हणाली, मुली, तुझा नवरा येतो आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या 3 मोड्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदी किनाऱ्याजवळ ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोडी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून ती मोडी विकत घेईल. मग तू माझ्याजवळची मोडी घेऊन घरी जा आणि अंगणात मोडी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या, करवंटीत पाणी द्या, पण आज घरी पाहुणे कोण आलेत? देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. इतक्यात तिचा नवरा तेथे आला.
त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाली, सासूबाई सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या, करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत? बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती. त्याला खून पटली. तो बायकोला भेटला व शेजारची खोली होती ती त्याने ताब्यात घेतली. खोली साफसूफ करून त्याने सर्व सामान आणले व ते दोघेजण आनंदात तेथे राहू लागले. इतक्यात शुक्रवार आला. नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलाविले. जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकूंजवळ आंबट खायला मागा. त्यावर ती म्हणाली, बाळांनो, हे संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही. मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागले. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंचा आवळे आणून खाल्ले. त्यामुळे संतोषी मातेच्या व्रताचा म्हणजे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले. ती रडत रडत संतोषी देवीच्या मंदिरात गेली. नमस्कार करून ती म्हणाली, माते, तू काय केलेस हे? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस? देवी म्हणाली, मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे, पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चूक करू नकोस. जा आता. त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे. ते ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघे घरी गेली. फिरून शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलावले. मुले जेवायला आली पण म्हणाली, काकू, आम्हाला गोड खीर नको, काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी. आंबट चिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा, नाहीतर चालायला लागा, असं म्हटलं. आंबट काही मिळणार नाही, तिने सांगितले मुलांना. मुले निघून गेले. मग तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळं दिली. अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. व्रत यथासांग पुरे झाले. श्री संतोषी माता प्रसन्न झाल्या. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे. एक दिवशी देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू धीर जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने 11 विकरा रूप घेतले. काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटपटीत डोळे, मोठे मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा गोंगावतायत, स्थूल शरीर, स्तन, कपड्याच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली. अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेले. ते पाहून सासूची बोबडीच वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा मुलांनो धावा, कोणी पिच्छाच्य डाकीन शाकीन घरात येते आहे, तिला हाकलून लावा, नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार. तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, आज माझी आई माझ्याकडे येत आहे. असे म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली. तिला वाटेल ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली. सून म्हणाली, सासूबाई, येत आहे ती, कोणी राखीन, द्विषाच्य नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे. असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या. श्री संतोषी माता घरात आल्या. सर्वजण त्यांच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हेच आम्हाला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. आम्हाला क्षमा करा, दया करा. याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली. संतोषी मातेची माफी मागितली. श्री संतोषी माता प्रसन्न झाल्या, सर्वांना आशीर्वाद दिला आणि देवी अंतर्धान पावल्या. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्री संतोषी मातेचे वरदान मिळाले, तसेच ही कहाणी ऐकणाऱ्यालाही नक्की मिळो आणि सर्वांच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. संदेश देते, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि संतोष कधीही सोडू नका. संतोषी माता आपल्याला शिकवतात,
लोभ, राग, मत्सर यांना दूर ठेवा आणि जे आहे त्यात समाधान मानायला शिका. कारण खरं सुख पैशात नाही तर संतोषात आहे. ज्या भक्तांनी मनापासून त्यांची पूजा केली, व्रत केले आणि नियम पाळले, त्यांच्या आयुष्यात मातांनी नक्कीच चमत्कार घडवले आहेत. मंडळी, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर मनापासून एकदा बोला श्री जय संतोषी माता आणि त्यांच्या चरणी तुमच्या इच्छा व्यक्त करा. माता नक्की ऐकतील. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांबरोबर शेअर करा. तसेच अशाच भक्तिमय कथा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा जय संतोषी माता. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकते. शेवटी माता संतोषी माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती नांदो. जय श्री संतोषी माता. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.